नमस्कार मंडळी, मी कोल्हापूरची स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजचा व्हिडिओ एक फॅमिली व्लॉग आहे आणि एक नवीन व्हिडिओ आहे। तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू नक्की बघा आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाण्याची थोडी प्रॉब्लेम चालू आहे पाण्याचा, त्यामुळे भांडी वगैरे राहिलेली आहेत घासायची। तर आता ते सकाळीच केलं जाणार आहे। तर आता आमचं इथं चालू आहे पुरणपोळ्या बनवणार। तर इथं बघू शकताय अर्धा वाजून जागा आहे। मम्मी थोडीशी विश्रांती घेते। तर अथर्व वगैरे झोपलाय, तर आता आई आणि मी पुरणपोळ्या बनवतोय। तर इथं मला सासूबाईंनी मदत केली होती। जे पुरणपोळीसाठी लागणारा जो काही आटा होता तो मला मळून ठेवून दिलेला होता, कारण ते व्यवस्थित पीठ भिजण्यासाठी। आणि आम्ही दोघी मिळून ना दोन्ही गॅसवर पुरणपोळ्या बनवणार होतो। तर पुरणपोळ्या वगैरे 1:30 वाजता बनवून झाल्या आणि त्यानंतर ना आईंनी आंबीलसुद्धा लागलीच बनवून घेतली। आणि त्यानंतर मी पहाटे 4 पासून ना बाकीचा जो काही स्वयंपाक होता तो मी उठून आंघोळ वगैरे करून बाकीचा नैवेद्याचा जे काही होतं ते सगळं बनवलं। तरी ते पहाटेचे 4 वाजलेले होते आणि माझी उठून आंघोळ वगैरे झाली होती। झाडलोट आतल्या खोलीतलं किचनच्या रूममधलं झाडलोट वगैरे केली आणि त्यानंतर मग मी बाकीच्या तयारीला लागले। तर देवाच्या कार्यक्रमासाठी आंबील आणि घुगऱ्याचा मान असतो रेणुका मातेला। तर ज्यांच्या ज्यांच्या घरी रेणुका मातेचं देवस्थान असेल त्यांना माहीत असेल आणि जे लिंब जागरण वगैरे करतात त्यांना सुद्धा माहिती असेल। तर जास्त करून कोल्हापूरमध्ये भरपूर असे भाविक भक्त आहेत जे रेणुका देवीचं लिंब जागरण वगैरे 3 वर्षातून एकदा, 5 वर्षातून एकदा ज्याच्या त्याच्या इच्छेने करतात। तर इथं आंबील वगैरे बनवून झाली होती आणि आता इथं माझी तयारी चालू होती वरण वांग बनवायची। कारण नैवेद्य जर बनवायला गेलं तर पुरणपोळी, बटाटे भाजी, पुढं मी जे काय काय बनवलेलं आहे ते सर्व काही मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे। तर इथं कढई ठेवली होती, तेल वगैरे घातलं होतं आणि मस्त असं कांदा फ्राय करायला ठेवलेला होता। कारण कांदा जर चांगला भाजला तर भाजीसुद्धा छान चवीला होते आणि जास्त काळ टिकते। तर आताच आम्ही नुकताच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनवलेला होता आणि त्याचं सगळं काहीसं जेवण खूप छान चवीला झालेला होता मसाला। तर बघू शकताय, तर मसाले वगैरे सगळे एकत्रच मी वाटीमध्ये घेतले होते आणि ते सुद्धा मी छान असं तेलामध्ये परतवून घेतले। आणि त्यानंतर ना मग इथं मम्मीसुद्धा उठलेली होती। तर मम्मी बोलत होती, किती वाजता उठलीस, झोपली नाहीस का, असं तिचं काहीसं चालू होतं। तर म्हटलं हो झोपले होते, 1 तासभर झोप घेतली आणि परत उठून मग मी माझ्या पुढच्या तयारीला लागले। तर इथं बघू शकताय आदल्या दिवशीच आम्ही बाजार वगैरे भरलेला होता। जे लाईव्हला येतात त्यांना माहिती असेल, आम्ही बाजारला वगैरे गेलेलो होतो ते मी लाईव्हला दाखवलेलं आहे। नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे सर्वांना। शुभ सकाळ, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि तुम्ही बघितलाच असाल तर आमची काल रात्रीपासून तयारी चालू होती। तर आज आहे लिंब जागरणाचा कार्यक्रम, तर त्याची तयारी आता जवळजवळ सगळं नैवेद्य वगैरे सगळं काही 9 वाजलेत। आता सगळी घरातली टोटली कामं आवरलेली आहेत, फक्त देवपूजा बाकी आहे। तेवढं झालं की मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर आता आमचं आवरायचं चाललंय, अजून माझं साडी वगैरे वेअर करायची आहे। तर इथं बघू शकताय सगळं काही नैवेद्याचं बनवलेलं सगळं जेवण इथं ठेवलेलं आहे। तर मी नंतर तुम्हाला दाखवेनच काय काय बनवलेलं आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर बघा, याच्यामध्ये आहे मेथीची भाजी बनवली आहे, याच्यामध्ये बटाटे भाजी आणि ह्या मोठ्या ह्याच्यामध्ये भात आहे। इथं बेसन वडी बनवली आहे। त्याच्यानंतर इथं आहे आंबील आणि घुगऱ्याचा मान आहे। त्यानंतर इथं केळं वगैरे आणलेले आहेत। याच्यामध्ये पुरणपोळ्या आहेत। तर बघू शकताय कटाची आमटी, किती मस्त कट आलाय बघा, कसली मस्त तरी आली। त्यानंतर इथे आहे वरण वांग्याची भाजी आणि त्याच्यामध्ये घुगरे आहेत। तर ते नंतर दाखवते। घुगऱ्या शिजवून ठेवलेले आहेत। आम्ही जे आहे ते देवमामांना 9 वाजता यायला सांगितलं होतं, 9 ते 10च्या दरम्याने। तर त्यांनासुद्धा दुसरीकडे परत एक कार्यक्रम होता लिंब जागरणाचा, तर तिथला कार्यक्रम आटोपून त्यांना यायला आमच्या घरी 11 साडे11 वाजले होते। तर सर्वप्रथम ना देवीचं औक्षण वगैरे करून घेतलं, देवीला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्यानंतर देवीचं घरामध्ये आगमन झालं। तर देवीला आतमध्ये घेताना ना भाताचे मुटके वगैरे टाकून ना आतमध्ये घ्यावं लागतं। तर बघू शकताय किती छान पद्धतीने देवी घरामध्ये आलेली आहे आणि खूप मन प्रसन्न
आणि वातावरण मंगलमय असं वातावरण आजूबाजूचं जे काही होतं ते घरामधलं झालेलं होतं. तर पुढे जाऊन बघू शकताय देवीची मूर्ती वगैरे खूप छान अशी पूजा वगैरे झाली. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आता इथून पुढे जो काही कार्यक्रम चालू होणार आहे तो लिंब नेसवण्याचा. तर यावर्षी ना दरवर्षी माझे मिस्टर म्हणजे माझा नवरोबा लिंब नेसतात, पण यावर्षी सासूबाई लिंब नेसणार आहेत. तर त्यांची इच्छा झाली होती. तर मम्मी वगैरे आदल्या दिवशी आली होती, दिदी त्याच दिवशी कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी दिदी पण आली होती. तर असं म्हटलं जातं की नवीन मूर्ती वगैरे घेतलं की ते आहेर वगैरे काय असते त्यांना ते करायसाठी मम्मी आली होती घेऊन. तर आता इथे लिंब नेसवण्याचा कार्यक्रम होतोय. तर दिदीसुद्धा आहेर वगैरे घेऊन आली होती. तर यंदा ना आम्ही नवीन रेणुका आणि परशुरामाची मूर्ती आणलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा. त्यांना तर पाया पाणी घालून नातुंड करतो उदंड घ्या
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. इथून पुढे जे काही गाण्याचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा लवकरच येतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.